गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदारी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदारी आनंदल्या तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदारी आनंदल्या नरनारी विठ्ठल
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तथे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं धरे पाण्डुरङ्गम्। कर्पूरगौरं करुणावतारं सगळ्याला पाठ आहे। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। द्वारकेच्या राया दंडवता तुझे काया, दंडवता तुझे काया, दंडवता तुझे काया। द्वारकेच्या राया दंडवता तुझे काया, दंडवता तुझे काया, दंडवता तुझे काया। दंडवता तुझे शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा माझा वाव्या शोभता। गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्य रागची ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबाराय आज काला प्रकरण वर्णन करतात। आज काला आहे, का आला, का आला मनुष्य जन्माला, का आला याचा विचार ज्याला कळला त्याच्या जीवनात काला झाला। का आला कळला नाही, का आलो हे कळलं नाही, काला झाला नाही, कालवा होतो। बहुतांशी
देवांत सुद्धा कालवा झालाय. आजच एक न्यूज वाचली आज सकाळी पहाटे. महाराज लोकांचा धंदा झालाय. आमचा एक धंदाच आहे आता, बिझनेसच म्हणायला काय हरकत नाही. धडाधड पैसे द्यायले लोक, धडाधड महाराज लोक घ्यायले. जास्त पैसे घेणं पाप आहे की पुण्य आहे? बरं घ्या पैसे 50,000 घ्या, पण त्या 50,000 25,000 तरी सत्कार्यात झाला असं होतं का? असं होत नाही. म्हणून काला व्हावा. काला काला का आला आला तसाच गेला. कमवलेले नेला काय? म्हणून जीवनामध्ये काला झाला पाहिजे. का आला हे कळलं पाहिजे. काला 3 प्रकाराने सांगितलं जातं. काला एक सांगू तुम्हाला. राजा रावणाची संपत्ती एवढी होती. किती? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली आहे नाही. तुम्हाला मग असलेली दान करून टाकावं. दान करू नका, सत्कर्म करा. तुका म्हणे सत्य परमाभाव्य साह्य हातलिया भय नरका जाणे. कमावलेल्या संपत्तीतून आपल्या जीवनामध्ये काहीतरी सत्कार्य घडावे यासाठी अन्नदान केलं पाहिजे. 7 दिवस या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलं त्या भाग्यवंताला धन्यवाद आहे. संत एक शीत खाती कोटी कोटी यज्ञ होती. संतामुखी देता अन्न आणि संतोष होय नारायण. त्याच्या जीवनामध्ये काला होतो. अंतकाळापर्यंत त्या प्रभूचं चिंतन आपल्या मुखात आलं पाहिजे, याच्यासाठी ही काला आहे. मला सांगा, राजा रावणाच्या घरी गाढवरा काय कोण होतो माहितीये तुम्हाला? गाढवरा काय कोण होत? सांगता बेटा. गाढवराची गजानन सतवी करी बाळातीन, सतवी करी बाळातीन, सतवी करी बाळातीन. गाढवराची गजानन सतवी करी बाळातीन, सतवी करी बाळातीन, सतवी करी बाळातीन. गाढवराची गजानन सतवी करी बाळातीन. सटवी करी बाळंतपण. सटवी बाळंतपण करत होती आणि गजानन काय करत होते? म्हणून तर तेव्हापासून हराळी वाहून हराळी वाहून हराळी वाहून त्या गाडावाला हराळी वाहून पेंडी बांधून ठेवतात बाया त्याच्या कोणाच्या गणपतीला हराळी उग प्रिय नाही. काम केले रावणाच्या घरी म्हणून प्रिय आहे. त्या गणपतीला हराळी का हवं म्हणजे कळते का तुम्हाला? काही सांगा उत्तर याचं काही आहे का तुमच्याकडे? तर एवढी सत्ता असताना कोणाची? एवढी सत्ता रावणाची असताना एक सांगू तुम्हाला, मंदोदरी सारखी पत्नी होती. आपल्यासारखी होती का?
मुलगा कोणासारखा होता? मुलाचं नाव काय? बोलत जा बोलत जा. हातांगण पटांगण घाली लोटांगण मोकळं पटांगण आपल्याला आहे की नाही? इधर दुआ. इंद्रजिताच्या पत्नीचं नाव काय? उगा सांगायचा भिऊ नका. सुलोचना. सुलोचनेला पती जर आपला युद्धाला गेला तर काय तिथं होत आहे कोणाला कळत होत? उद्याचं स्वप्न उद्या काय आहे, उद्या काय होणार आहे मंदोदरीला कळत होत. मंदोदरी बोले रावणापती मी स्वप्न देखिले मध्यरात्री नेनो वानर मिळाले किती. मला सांगतात मंदोदरी रावणाला स्वप्न सांगायची उद्या काय घडणार आहे ती अशी पत्नी होती. पण एवढंही सामर्थ्य असलं तरी तो कुठे आहे? परी तो राहिला लाथीखाली. लक्षात ठेवा. म्हणून काला झाला पाहिजे. त्याला काला भेटला नाही. एवढा मोठा रावण पण त्याच्या जीवनात काला घडला नाही. काला कुणाला घडतो? आपल्या सरकार वारकऱ्यांना घडतो. म्हणून काला करायचा. काला 3 प्रकारचा. कसं? एकाला 3 मुलं होते. 3 मुलं झाले आणि झाल्यानंतर त्याने सांगितलं आता हे सत्वगुण तमोगुण आणि रजोगुण ओळखायचे कसे? एका महात्म्याकडे नेलं त्यांना. अगोदर लहानपणी गुरुकुलात वाट लावायचे. लहान लहान मुलं गुरुकुलात वाट लावायचे. आता लहान लहान लेकरं इंग्लिश स्कूलला चालेल आणि आई मोकळीच आहे घरी. ज्याला शी करता येणार ज्याला शिव करता येणार ते कुठे आहेत लेकरं? अगोदरची आई घरी शिकवायची. आणि जेव्हा ते गुरुकुलात नेले का गुरुकडे विचारलं हे मुलं कसे होतील सांगा. जग किती प्रकारचे आहेत? जग प्रकाराचे 3 लोक किती प्रकारचे? 800 900 तुम्हाला माहित आहे कडे? 3 प्रकारचे लोक आहेत. तसं त्या गुरुकुलात गेलं विचारलं महाराज हे मुलं कसे आहेत सांगा. त्याने सांगितलं 1 डझन केळं आणा. 1 डझन केळं आणा. 1 डझन केळं आणले. त्या 3घांना दिले. 2 2 3 3. वाह. खुर्ची जाऊ. खुर्चीवर का टेबलवर बसून आहे का? त्याच्या हात पाय कमर चांगली असेल त्याने खाली बसावं. नियम आहे.
तिन्ही मुलाला तिथं नेलं त्या गोकुळामध्ये, त्यांना केळं दिले खायला. कसे ओळखायचे ते तीन लेकरं? केळं खाल्ले, एकानं केळं खाल्लं आणि त्याचे टरकोलं गायला घेऊन चालवलं. एकानं केळं खाल्ले आणि कचरा कुंडीत टाकले. तिसऱ्याने केळं खाल्ले, रोडला टाकून दिले कोणी पडावं म्हणून. ओळखा कोण कोण आहे ते तुम्हाला कळलं असेल आता. कोण सत्वगुणी आहे, कोण रजोगुणी, तमोगुणी ओळखले तुम्हाला सांगतो. चालले ज्याने केळं खाल्ले गाईला दिले तो सत्वगुणी आहे. ज्याने केळं खाल्ले उडीमध्ये टाकले रजोगुणी आहे. आणि ज्याने केळं खाल्ले रस्त्यावर टाकले ते तमोगुणी जात आहे. काला म्हटलं की मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. कशावर ठरवायचं? चांगली फरशी लावली की बांधकाम झालं. झालं म्हणायचं होत म्हणाले तरी मंदिराचं बांधकाम कसं काय होईना, पण कळस चढला की काय झालं, त्याचं बांधकाम पूर्ण झालं. ते कसं लागेल? मिठाने पाण्याचा अंगीकार केला काय होते? मीठच राहते, पाणी बाजूला होते. लोही साधिता निराळे लवण मिळविता जळे. तसं जीवाने जीवाशी ऐक्य करून घेणे म्हणजे काला. शिव ब्रह्मा ऐक्य काला म्हणजे काला. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होणे. जीव हा परब्रह्म रूप होणे म्हणजे काल आहे. जीवाने सतत धाव कुणाकडे घ्यावी? शिवाकडे घ्यावी. पण जीवाची सतत धाव कुणाकडे असते? संसाराकडे. खावे प्यावे द्यावे असावे सदैव करीताती हाव संसारी. खाव खाव पूर्ण म्हणतात काय काय माणसं. सकाळी काय आहे खाऊ, दुपारी काय आहे खाऊ, 4 वाजल्यानंतर काय आहे खाऊ, बडबड करायला. अजून 6 वाजता काय आहे खात म्हणते, झोपताना अजून खाते. बायको म्हणते खाऊ खाऊ करून मारता का काय? याच्या उलट आहे महाराजांचं. याच्या उलट आहे. खाणं पिणं राहणं याच्या उलट आहे. वाढावे संतान ग्रही व्हावे संतानाचे बस. याच्या उलट प्रतिज्ञा आहे महाराज. कोणती? न मिळो खावया न वाढो संतान परिहा नारायण कृपा करू. खायला मिळायला हरकत नाही, पोटी संतान झाला हरकत नाही, नाही झाला हरकत नाही, पण जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं पाहिजे. त्याचं नाव प्रसाद म्हणजे आता काल आहे. प्रसाद आहे ते प्रसाद. भांडला सगळी गात प्रसाद
प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदासाने गीत गायलं त्याद्वारा प्रसाद मिळाला. 7 दिवस तुम्ही नामस्मरण केलं आणि 7 दिवस नामस्मरण करून त्याचं फल म्हणजे आज आपल्याला मिळालं. पण आता एक सांगून जातो जाता गाण्याला कोणी बी येते काय झालं माहित थोडं लांब ठेवणार आहे मला थोडं बस बस. गाण्याला कोणी येतं, प्रसादाला कोणी येतं, अन्नदान कोणी करतं, महाराजाला हार कोणी घालतं. पण एक आठ आहे माझी. बाराला कोण येतो, कोणी म्हणतं म्हणजे पाय दुखालेत, कोणी म्हणतं माझ्या घरीच कोणी नाही. तर 12 जड किती कुलजड महाराज हो 12 जड महाराज लेकरू जड बरोबर आहे. बरं लेकरू घेऊन घरोघर हिंडते हे माझा नातू आहे, माझा नातू आहे, माझा नातू आहे. त्याचं नावच आहे ना तू माझा नाहीस, तू नाहीस माझा. त्याचं नाव काय नातू. तरी मी त्याला घेत असतो. बर ते तुमच्या अंगावर शी करल शिव करल तरी त्याला घेताच. विण्यानं कधी कुणाला अहो तुम्हाला विण्याने फॅसिलिटी दिली. आमचे बघा विस्तार अधिकारी साहेब असून सुद्धा विण्याची सेवा विनामूल्य करतात. याला सेवा म्हणतात. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. सेवा ही निष्काम केली पाहिजे आणि निष्काम सेवा ते करतात. मला नंतर कळलं ते साहेब विस्तार अधिकारी आहेत. एवढ्या मोठ्या पदावर राहून सुद्धा ते सेवा करतायत म्हणजे आपणही काहीतरी सेवा केली पाहिजे ना. म्हणून विण्याची सेवा रात्री महाराजांनी 3 तास सेवा केली विणे. परवा दिवशी रात्री महाराजांनी 3 वाजेपर्यंत 3 तास सेवा केली. 3 तास 3.5 तास. एका माणसाला शक्य आहे का. म्हणून सर्वांनी या विण्यासाठी आपण सहकार्य करायचं. माझ्या माणसाला काय काम आहे इथे येऊन झोपायचं आरामचे. 6-7 घंटे 2-2 1-1 तास 1-1 तास घेऊन जातात. म्हणून त्या विण्याची सेवा हे अत्यंत महत्वाची आहे. कठीण आहे. ती कठीण असलेली सेवा जर आपण वाटून घेतला कोण कोण घेणार हातवरी करा. 1-1 तास संध्याकाळी कोणीच हातवरी करीना. पुढच्या वर्षी आज नाही आता पुढच्या वर्षी गेल्यावर गेलं असल्यावर कोणीच हातवरी करीना. किंवा माझ्याकडे लॉटरी आली 100 रुपयाला लाख रुपये मिळणार आहेत पुढच्या वर्षी. ते बी करणार गेले ओळख केले आता. एक तास सेवा करायला काय हरकत नाही. पुन्हा एकदा सांगतो सर्व काही करता येईल. आता मी माणसं ठेवतो 4-5 निष्काम सेवा करणारीच आहे बरं का. कोणी रिटायर शिक्षक आहे, कोणी रिटायर ग्रामसेवक आहे. म्हणजे येतात सेवेला. माझं आपलं जे मंदिर आहे की नाही माझं म्हणजे देवाचं आपलं जे मंदिर आहे की नाही गाव सोडून 1 किलोमीटर अंतरावर आहे. तरी लोक भरपूर असतात. 50 लोक असं झोपायला असतात. कीर्तन संपल्यानंतरही झोपायला 100 लोक असतात तिथे. मला तात्पर्य सांगायचं आहे सेवा ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे. कोणी म्हणावं ही सेवा मला द्या
प्रत्येकाला वाटलं पाहिजे सत्ता माझा आहे, प्रत्येकाला वाटलं पाहिजे देव माझा आहे, म्हणून सेवा करा. जरी हात वरीत करीत नसला तर तुमच्या मनात विश्वास असला तरी पुढच्या वर्षी मात्र महाराजाला त्रास होऊ नये असं करा. एक पहिल्या वर्षी मला खूप त्रास झाला, रात्रभर विना घेतला, दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला आलं ते माणूस. म्हणून आपणही सर्वांनी ही सेवा करावी. त्या सेवेचा मोबदला तुम्हाला नक्की परमात्मा देतील. तुमच्या पायात ज्याचे गुडघे दुखत असतील त्याने तर नक्की घ्यावं. ज्याचे गुडघे नीट होण्याकरिता मला सांगा. विठाला विठाला गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळवासियांना आनंद झाला. काय केलं असेल त्यांनी? चिंतन केलं, रात्रंदिवस केलं, सतत केलं. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष केला, सतत भजन केलं, रात्रंदिवस केलं. दीन रजनी हाची नंदा गोविंदाचे पवाळे. गोविंद गोविंद मनाला गेलिया छंद. किंवा गोपिकांनी भजन केलं, श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे. सतत भजन केलं, सतत रात्रंदिवस केलं. आणि करीत असताना संसार विसरून गेल्या, विसरल्या कामधंदा. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधर्म. माता पिता काय आवडत नाही, केवळ चिंतन, केवळ देव. देव माझा. आता तसं म्हणतो का आपण? तसं म्हणल्यावर विना घेते की नाही माणूस? देव माझा मी देवाचा. नुसतं पाठ केलंय आपण. पाठ करू नका, त्याला आचरणात आणा. विडाला मला सांगतात गोपिकांनी असं भजन केलं, असं भजन केलं की कोणी जर बोलत असल
बोलू नका, हळू बोला, हळू बोला. आमचा कृष्ण झोपतोय, माझ्या मांडीवर आहे. तिच्या मांडीवर देव नाही, तिची अवस्था सांगते. हळू बोला, हळू बोला. माझा कृष्ण दूध पित आहे, समोर काहीच नाही. पण त्या आपण पाहू गेलो तर तिच्या समोर काहीच नाही, पण ती परमात्म्याला दूध पाजवती. काय भाव असेल तिचा. म्हणजे या अवस्थेला विधेय अवस्था म्हणतात. आणि अशी ज्यांची अवस्था होते त्या अवस्थेमध्ये, त्या अवस्थेचं नाव काल आहे. देवाचं चिंतन करत असताना त्या चिंतनात जो दोघांच्या संवादामध्ये, देव भक्ताच्या संवादामध्ये जो आनंद मिळतो त्या आनंदाचं नाव काल आहे. बरं का, दोघांच्या भेटीचा आनंद जीवनामध्ये मिळतो त्या आनंदाचं नाव काल आहे. काला काला म्हणजे दही आणि लाई मिसळून खाणं म्हणजे काला नाही. दही लाई मिसळून खाताय ना आपल्याला घरी, कसा भेटी ना, दही लाई मिसळून आपल्याला घरी खाता येतं. पण हे प्रसाद असा आहे, प्रसाद करतात. सर्व दुःखानां हानिरशोपजायते. प्रसाद सर्व दुःखांचा नाश करते, संसारातल्या दुःखाची वजाबाकी करते. त्या वजाबाकीचं नाव आता या शिडकोचा, या नांदेडचा आजचा काल आहे. त्या प्रसादाने जो आनंद मिळाला, तुकोबारायला मिळाला, ज्ञानोबारायला मिळाला. ज्ञानोबारायने तो आनंद सगळ्यांना दिला. एकच काळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपासी लायावटी. म्हणजे प्रसाद वाटतात. बरं, आपल्याला प्राप्त झालेला काला किंवा आपल्याला प्राप्त झालेला आनंद आपणच खाऊ की दुसऱ्याला द्यावं? देताव का? काय खरं आहे? काय खरं वाटत? मला तर वाटत दुसऱ्याला देता येईच ना. परमात्म्यानं दिलेलं ऐश्वर्य आहे आपल्याला. कोण दिले? कोण दिले? देवानं दिलेलं ऐश्वर्य आहे. ते ऐश्वर्य परमात्म्याच्या चरणी समर्पित करता का आपण? ते मुस्लिम लोक बघा, मुस्लिम लोकांच्या लग्नात कोण कोण गेले? हात वरी करा. सगळेच गेले असतील, पण आता काय म्हणा गेले? नाही 60% नाही. मी तर गेलो. मी कंप्लीट 50 लग्न लावले त्याचे. मी म्हणजे काय काळजी नव्हतो, पण त्या लग्नाला गेलो होतो. तर ते लोक मोठ्या घरचे असतात आणि मंदिरासाठी, त्या मस्जिद साठी पैसे असे उपरले घेतात. प्रत्येकाला पैसे मागतात की मागणार बघा तुम्ही. तसं आपण सगळ्यांना सहकार्य करायचं. एक सांगू तुम्हाला, 3 आश्रम तुमच्यावर जगतात. धन्य कोण? धन्य संन्यासी नाही, धन्य ब्रह्मचारी नाही आणि धन्य वानप्रस्थी नाही. मग धन्य कोण? धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येते उपकारासाठी आदे घरजा वैकुंठी. महाराज म्हणतात धन्य तुम्ही आहात, 3 आश्रमाला जगवता म्हणून तुम्ही धन्य आहात. संसारातले माणसं खूप धन्य आहेत आणि एवढाही उपकार करून लोकांवर भजन करतात, विना घेता, पंक्ती
बुद्धी देता, सहकार्य करता, कीर्तनाला उभा टाकता, कीर्तनाला बसता, अन्नदान करता, जेवण करता, घरी जाता. बस त्याच्या पुढचं काय? याला सत्कर्म म्हणतात. असा सत्कर्म जो करतो तोच प्रसाद आहे. त्याच प्रसादाला आजचा आनंद मिळतात. गोकुळवासियांना जो आनंद झाला तो आनंद कोणता असेल तर पारमार्थिक आनंद झाला. संसारातला आनंद क्षणिक आहे. मुलगा झाला आनंद आहे सुरुवातीला. 25 वर्षाचा झाला, लग्न झालं, बायको घेऊन बाजूला झाला, काय सुख आहे की दुःख आहे? मुलगा झाला, नोकरी लागली, त्याला त्याची सोयरीक झाली, मंडपात वाजित गाजित आणताना कुचकला, सुख की दुःख? काय हसाव लोकांना? हसत नाही. मला एकच सांगायचं, या संसारामध्ये कधी सुख आहे कधी दुःख आहे. घराच्या बाहेर मुलांना काढलं, सुख की दुःख? दुःखच आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया संत बैरागी रे मारा संत. जो देखे सो, जो पाहिल तो दुःखी आहे. मग सुखी कोण आहे? सुखी कोण आहे? या जगामध्ये संत सुखी आहेत. जो देवाचा आनंद घेतात आणि अनेकांना तो देतात ते सुखी आहेत. सेवितो हारस वाटितो, सेवितो हारस वाटितो आणि सेवन केलेला काला सेवितो हरस वाटितो अनिका. घ्या रे होऊ नका रानभरी. आपल्याला मिळालेला काला दुसऱ्याला देऊन आपण खाणं सोयीस्कर. पण आपण ते काला घेण्यासाठी दुसऱ्याला तोडवीत जाऊन ते काला घेतो. म्हणून मी किती मोठ्या समाजात जाऊ द्या, काला जाग्यावर बसून देतो. काला जाग्यावर किती राहू द्या लोक, 4000 लोक राहू दे, अर्धा तास चाल म्हणायला होतो वाटलं तर, लई लोक असले तर अर्धा तास कीर्तन अगोदर सोडतो. काय बोलण्यानं आपल्या बोलण्यानं काय फरक पडा गेला लोकांना. आणि काला हा शिस्तीचा असला पाहिजे, काला हा शांततेचा असला पाहिजे. काला शांती देते आपल्याला, काला आनंद देते, त्याचं नाव काला आहे. गोकुळ वासियांना तो आनंद प्राप्त झाला. त्या आनंदाचं परिवर्तन अभंगाच्या पहिल्या चरणात. गोकुळच्या सुखा
गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळवासियांना आनंद झाला. किती आनंद झाला, त्याचा अंतही नाही पारही नाही. दिवस उगवला, किती प्रकाश सांगता येते. आनंद गोकुळवासियांना झाला. का झाला? बाळकृष्ण घरी आनंदल्या नर नारी. कारण आनंद झाला, पण त्याला कारण एखाद्याला मुलगा झाला. कोणाला आनंद? गल्लीत आनंद होते, त्याला बी महिना सगळ्या घरला. ज्याला झालाय दुसऱ्या कोणालाच आनंद नाही. पण इथं आनंद झालाय, मुलगा झाला राजाला. आनंद कुणाला? गोकुळला आनंद झाला. आहे की नाही? आज नंदा घरी किती आनंद झाला. आज नंदा घरी किती आनंद झाला. बाळ जन्मला, कृष्ण जन्मला. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला येश्वरीला. एक धावी एक पुढे, वाटी ताटी सुंटवडे. आज नंदा घरी किती आनंद झाला. बाळ जन्मला, कृष्ण जन्मला. गोकुळवासियांना आनंद झाला. म्हणून मला सांगतात, कारण काय असेल तर बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आनंद नरनारी, नरनारीला आनंद झालाय. का? सर्वात देव दिसून आला त्यांना. नरनारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. महाराज सांगतात, असं माझं मन कर की सर्वात मला परमात्मा दिसतो. जे जे भेटे भूत, प्रत्येकात मला परमात्मा दिसला. तसं या गोकुळवासियांना इकडे देव जन्माला बरोबर इकडे सगळ्यांना आनंद झाला. म्हणजे सगळ्यात देव दिसायला लागला. या परिवसान मला सांगतात, बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. नरनारी सगळ्या आनंदित झाल्या. लहान थोर पशु पशुपालिक सर्वांना आनंद झाला. काय करू लागले? गुडिया तोरणे धरती कथा गाती गाणी. महाराज सांगतात, कोणी गुढी लावू लागलं, कोणी तोरणं बांधू लागलं. गुडिया तोरणे करती कथा. कोणी कथा करू लागलं, कोणी गाणे गाऊ लागलं. कसं गाणे गाऊ लागलं? आपलं गाणं वेगळं, आपलं गाणं रड गाणं. आपलं गाणं रड गाणं आणि साधू संतांचं जे गाणं आहे की नाही, ते गाणं वेगळं. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवित, छंद्या पुल्या नाचत, निज घेऊनी फिरत गा. जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव. त्याचं नाव गाणं आहे.
गाणं गात असताना सर्वात देव दिसावा, त्याचं नाव गाणं. आपलं गाणं नवऱ्याला ते किरी मानून दिला नाही म्हणून बाई 3 दिवस तर फुगून, त्यालाही जेवाय नाही हिलाही जेवाय नाही दाबून, हे गाणं नाही. आपली माय लेकराला पाळण्यात घालते तेव्हा काय म्हणते, त्याच्याकडे भारी कला आहे हो या माताकडे, लय भारी कला आहे. लेकरू एका मिनिटात झोपते. लिंबोणीच्या झाडामागे त्यांना लय कला भारी आहे लेकरू झोपायची. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या बाळाला, आज माझ्या पाडसाला झोप येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. झोपला. यांना झोपवायची कला आहे लेकराला, पण लेकराला काय म्हणावं. एक माय होऊन गेली जगात, आता ते सांगतच ना माय लय वेळ झालाय. तशी माय तुम्हालाही होत आहे ना, माझी माय नाही, तुमची माय नाही, कुणाची माय नाही. एक जगात माय झाली तिचं नाव बदललं. बाळाला सांगते हाजे नाशिवंत मला मुद्राचा बाळा परिचर्म घातले रे. ही चर्मावरी गोर काळ सुंदर म्हातार झाल्यावर हे जवान असताना याच्यात काय असते, मजा असते, काय असत ते असत असते, असत आनंद वाटत असत, काय जे असत असत. म्हातार झाल्यावर तुम्ही बघा लहान लेकरू आता इथं बसलेले, हे लेकराचं गोंडस आहे, सुंदर आहे. या लेकराला बघितल्यावर वाटते बाळा तुझी पप्पी दिले वाटते. तेच लेकरू म्हातार झालं तर हे आजोबा तुझी पप्पी घेऊ द्या, कोणी म्हणते का आजोबाची पप्पी कोणी घेऊ दे ना. नाक मुख गळू लागले लाड आणि शेंबुड. तसल्या म्हाताऱ्याला तुम्ही जवळ घेता का, जवळ घेत नाही, त्याचा लाड करत नाही. मला एकच सांगायचं आहे, एक जगात माय झाली ती माय आदेह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे. कीटकाचा सांगा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा मरे त्या हरे हरा. शरण जाई गोविंदा परी दे मदाल सा, सोहम जो जो रे बाळा. या शब्दानं जी हलवती माय त्या आईचं नाव मदालच आहे. पाळण्यात घातल्याबरोबर, पाळण्यात बाळाला घातल्याबरोबर पाळणा देवाचाच म्हणाव की, पाळणा देवाचाच म्हणाव. बकळ पाळण्यात की देवाची. बाळा जो जो रे कुळभूषणा दशरथ नंदना निद्रा करी बाळा मनमोहना राम लक्ष्मणा बाळा जो जो रे. एक पाय तर वेगळंच म्हणजे बघ पाळणा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ त्यानं मागितलं खायला केळ. त्याच्या जन्माचं झालं वाटोळ बाळा घे. या मी लिहूनच घेतलं ते पटपट. पुढे काय म्हणते बाई लिहूनच घेतलं. दुसऱ्या दिवशी आनंद मोठा बाळाने केला चमन गोटा. बाळ पाण्यातून करी तो टाटा जुवा. आता टाटा करते काय मोठं झाल्यावर बाटला दाखवतो काय माहित. असलं काय म्हणून का देवाचं चिंतन करून त्याला झोपवाला विडाला बुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. कारण बाळकृष्ण मंदाघरी आनंदल्या नरहरी. मग त्या परमात्म्याच्या छंदामध्ये तुका म्हणे छंदे त्या परमात्म्याच्या लीलेमुळे त्या छंदामुळे गोकुळवासियांचं सगळ्यांचं मन मोहून टाकलं. तुका म्हणे छंदे तुका म्हणे
बाळकृष्ण नंदाधरी आनंदल्या नरणारी सर्वांचं मन मोहून टाकणारा तो असा परमात्मा आहे. यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ झाला असं समजून. अभंगाचा भावार्थ काही होत नाही, पण आपल्याला गाल्याचं दंडक आहे. देवाचं चरित्र वर्णन केल्याशिवाय काय कशाला पूर्णता नाही, गाल्याला पूर्णता नाही. 2-3 देवाच्या लीला सांगतो आणि 12:30 पर्यंत विठाला सर्वांनी संप्रदायाच्या नियमाने भजन करा. कृष्ण गोकुळात जन्माला आले, मथुरेला जन्माला आले आणि आल्याबरोबर सांगितलं, आता ते मागचं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का ते तुम्हाला सगळं माहित आहे. चरित्र भाग सगळ्यालाच माहित आहे. ते महाराज सगळे सांगतच आले. तुम्हाला काय सांगायची काय गरज. कृष्ण मथुरेला जन्मल्याबरोबर बंदीखान्यात टाकल्याबरोबर त्याने सांगितलं, जन्मलेला तुम्हाला देतो, पण कुणाला मारू नका, देवकीला मारू नका, देवकीला मारू नका, आम्ही जन्मलेले तुम्हाला देऊ. ते काय हरकत नाही म्हणाले. देवकी वसुदेवाला बंदीखान्यात ठेवलं. ठेवल्याबरोबर 8 वर्षाचे झाले देव. किती वर्षाचे? 8 वर्षाचा देव झाला. यशोदा मातेला यशोदा मातेला ले आई मी आलो. तिनं म्हणले तू आलास. 8 वर्षाचा कसा येशील. 6 मारले अगोदर. 6ही मारली तो दुराचारी. 6 मारले. 7वा योग मायने नेला आणि 8वा कोण
हा त्याला म्हणला मी आलो आई. त्याला म्हणला अरे एवढा मोठा कस काय? लय मोठा झालो म्हणा दुष्टाला मारण्यासाठी. दुष्ट कोणाला म्हणा? दुष्ट अन्नदान करू देना, कीर्तनाला जाऊ देना, कीर्तन ऐकणं कोणाचं. हो तिथं काय द्यायचं म्हणते त्याला दुष्ट म्हणा. पंगत करणं, पट्टी देणं त्याला दुष्ट म्हणे जाऊ झालं. त्या दुष्टाचा नाश करण्यासाठी आई मी मोठा झालो म्हणून. गोमातेचं रक्षण करण्यासाठी नाही कृष्णा लहान हो. आईची आज्ञा शिरसावरने मानली आणि परमात्मा लहान झाले. आईच्या कुशीत लहान झाल्यावर त्याच्याकडे पाहिला नंदाचा नंद. पाहिल्याबरोबर वेद लावलो. पाहिल्या वेद लावी पैसे जीवी जडवली. पाहिल्याबरोबर वेद लागला आणि कोणाला? देवकी मातेला समाधी लागली. देवाकडे पाहून समाधी लागल्याबरोबर देव म्हणले इथं हिला ठेवलं तर काला करायचा पुढे अजून. हिला इथं ठेवून चालत नाही. एक कार्य समागत्यम कोटी कार्यम चकार. आपल्याला अनेक काम करायचे म्हणून कृष्ण परमात्म्याने तिला मायेतून बाजूला काढलं. आणि कृष्णा किती सुंदर आहेस रे, किती सुंदर. पहिल्यांदा कुणाला कळलं? मा यशोदेला कळलं. पुन्हा दासदासींना कळालं. दासदासीच्या द्वारा नंदबाबांना कळालं. हो नंदबाबा लाला भयो. वसुदेवाला कळलं आणि वसुदेव देवकीला कळलं आणि त्यांनी सांगितलं मला इथं ठेवू नका. कुठं न्या? नंदाच्या बंदीखान्यात होते एवढं जोरात म्हणलं नाही. हळूच जाऊन सांगितलं मला इथे ठेवलं. या कंसाच्या तावडीतून सोडा. कंसाला काय भेट होता का? पण मला न्या. कसं न्याव? हातात बेडे आहेत. उचला तर खरं. उचलला दे. पायची बंधने गळती. बंधन गळाली. म्हणले रक्षपाळ म्हणसी रक्षपाळ तेव्या मोहिले सकाळ. रक्षपाळाने मोहून टाकले. कुलूप बंदीखान्याला कुलूप होत. कुलूप मी तोडून टाकलं. काही चिंता नाही. रक्षपाळ झोपले. आता घेतला देव. निघाले यमुनेच्या काठावर आले. मंद मंद पाऊस चालू आहे. रात्रभर पाऊस चालू होता. कुलुंब यमुना नदी वळली. बाळांनो बसा खाली. बाळांनो इकडे तिकडे फिरू नका. बसा खाली. विठ्ठल
यमुनेचा वा यमुनेच्या काठावरती आले आणि तुडुंब यमुना नदी भरलेली यमुने मातेला नमस्कार केला. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापी पापे जाते गंगा दृष्टीपडता ब्रह्मगिरी. आता पुढचं बोलून द्या. गंगेला नमस्कार केला आणि गंगेमध्ये पाय ठेवला. पाणी तुडुंब भरलेलं नदीत. बाळ कसा नेवा बाळ कसा नेऊ पाण्यातुनी कृष्ण कसा नेऊ कसा येऊ म्हणले. विचार केला काही बाबा म्हणले. आता पाणी गुडघ्या इतकं, पाणी कमरेला, पाणी छातीला, पाणी तोंडात जाणार. ते विचार करतात परीक्षा बापाची जास्त बघू नये. ते बापाची परीक्षा पाहतो तर आपली का बाप पाहू शकत नाही. तोंडात पाणी जाणार तेवढ्यामध्ये आता विचार केला आता बस परीक्षा एवढी बसत. कोणाकोणाची परीक्षा देव बघतोय. माळ घातल्यावर तर लय लवकर परीक्षा बघतोय ते. माळ घातल्या घातल्या काहीतरी धड मना घरात धडतोय पटकन माळ काढून टाकते. झाले याच्यामुळे जावं काय जरी आकाशवर पडू पाहि ब्रह्मगोळ भंगा जाय वडवान त्रिभुवनी खाय परी मी तुझीच वाट पाहेगा. काही जरा हरकत नाही. प्रपंचातली कुठली हानी झाली तर घाबरायचं नाही, घाबरून जायचं नाही. माणसं लगेच इमोशनल होतात, घाबरून जातात लगेच. घाबरायचं नाही. घाबरला की गेला. वसुदेवाने परमात्म्याला डोक्यावर घेतलं. हळूच देवाने पाय खाली सोडला. पुढे चरीला चाट दया नारीला अंगुष्ठ दया नारीला अंगुष्ठ दया नारीला अंगुष्ठ पूर चालीला हातात, पूर चालीला हातात अंगुष्ट आहे की नाही. पूर चढू लागला. त्या पुराला काय लावला देवानी अंगोठा लावला फक्त आपल्या. आणि अंगोठा लावल्याबरोबर त्याचा स्पर्श झाल्याबरोबर यमुना माता दुभंगली. तिथं देवाला ठेवलं. योग माया होती तिथं तिला घेतलं आणि आल्याबरोबर बंधन पडले. संसार म्हटलं की बंधन असतात. आता तुम्हाला कीर्तनाला आला, तुम्हाला घरी जावं लागते की माझ्या संगमताला यावं लागतं. समजा इथून जर तुम्ही मठाला आलो माझ्याकडे, नवरा काय म्हणेल मठाला येणार माय. कोण कोण हरवरी करा हात. कोण कोण 8-8 दिवस राहून येते. सगळी व्यवस्था आपल्या खाणे पिणे राहणे गादी सहित झोपायची व्यवस्था. थंडी आहे मात्र लई. महाराज थंडी. महाराज म्हणले नाही पाय काकडा देतो. महाराज म्हणले बोलणंच होते की नाही तुम्हाला. नाही खरं अशी थंडी होती शपथ. अशी थंडी होती ना आलेला माणूस वाकडा होऊन जावा तिथून. असली थंडी कडाक्याची. ते आपलं नदीच्या काठावर आहे. मला तात्पर्य सांगायचं आहे तुम्ही जर इथून मठाला आलात तुम्हाला नवरी हुडकत येते की नाही. बरं तुम्ही गेला तुम्हाला हुडकत येते, तुम्हाला बंधन आहे. आता मी इथून इकडे 8 दिवस मी गेलो तर मला कोणी काय म्हणणार आहे का. म्हणजे एकच सांगायचं आहे तुम्हाला बंधन असल्यामुळे तुम्ही अडकून आहात. आणि बंधन नसलेला माणूस कोणीकडे जातो. तसं बंधन माणसाच्या जीवनात असलं की अडकून बसतो. तसं महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये बंधनं पडली. माया आली. माया हातात घेतली की बंधनं असतात. ब्रह्माला हातात घेतले की बंधनं सुटतात. तसं देवाला हातात घ्यायचा. नुसता संसार म्हणून आपण बंधनात राहू नका. देवाला हातात घ्या. बंधन तुमचे आपोआप सुटून जातात. बंधनाचा तोडू भासा देव आशा टाकून नाही त्यांची गीता श्री होईल दुरी निज पंत. महाराज सांगतात असा कृष्ण परमात्म्याला बंधन पडले. तेवढ्यात माया चिरकली आकांत केला. तेवढ्यामध्ये सगळे जागे झाले. आणि जागे झाल्याबरोबर उठला 8वं जन्माला आलं जन्माला आलं. कंस आला.
कंसाने त्या मायेला असं गरगळ फिरवल्याबरोबर वीज चमकली आणि ते आकाशात जाऊन म्हणते, तुझं लागे वधी उपजला मजाधी. अरे माझ्या अगोदर तुला जन्माला आलेला आहे मारण्यासाठी. म्हणून ती चमकली आणि आकाशवाणीने त्याला सांगून ती गुप्त झाली. रावणाला कंसाला मात्र चिंता निर्माण झाली, भय निर्माण झालं आणि गोकुळवासियांना आनंद झाला. म्हणून गोकुळीचा सुखा किंवा कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टाला चळकाप सुटला आणि गोकुळवासियांना आनंद झाला. म्हणून तेव्हापासून कंसाला भीती निर्माण झाली, माझा शत्रू मारणार आहे, माझा शत्रू मारणार आहे, माझा शत्रू मारणार आहे. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, बैठक घेऊ लागला. पहिल्यांदा कोण पाठवला? महाबळ दैत्य. हे सगळं तुम्हाला माहित आहे हो, सगळं सांगत बसणार. महाबळ दैत्य पाठवला. पहिल्यांदा कोण पाठवली? पुतना पाठवली. राम अवतारात बाईच मारावं लागली. कोण? राधिका. आणि याही अवतारामध्ये कृष्ण परमात्म्याला बाईच मारावी लागली आणि तिला मारले गेलं. तिनं कशी आली होती माहितीये का? स्तनामध्ये विष धारण करून लहान लहान लेकर, ज्याच्या घरी लहान लहान लेकर आहेत त्याच्या घरी जायची, ते लेकरू स्तनाला लावायची, ते लेकरू डोळे पांढरे केले की पुढे निघायची. काप कोणता बांध पेने टाक मागे चाल पुढे. असे अनंत लेकर मारले तिने. दिन दुर्बळाची मारिता बळगे. दिन दुर्बळाचे बाळ मारत 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 ती कुठे गेली? नंदाच्या वाड्यात गेली. नंदाच्या वाड्यात जाऊन तिने म्हणली, मला यशोदा म्हणणारी कोण? यशोदे म्हणणारी कोण आहे? बाहेर येऊन बघते तर काय सुंदर रूप धारण केलंय. स्वरूपे सुंदरा देवांगणा. तुका नामामणी आली नंदाची घरा. स्वरूपे सुंदरा देवांगणा. रूप धारण केलं सुंदर. आणि नंदाच्या वाड्यात गेली. सांगितलं, अगं मी फार लांबची आहे, फार लांब दिले मला. तुझी बहीण आहे दुरून. तिनं म्हणली, मला मावशीत नाही आणि मला चुलता बी नाही. बहीण कुठली? दुरून आहे म्हणली. मला पता लागलाय तुला मूल झाले म्हणून. ये म्हणली. आलं आसन टाकले बसायला आणि आसन टाकल्याबरोबर देवाने आत्ताच झोपलाय म्हणली. आंघोळ टाकले त्याला. जवळ जाऊन बघाले तिने म्हणले, अहो बघाले की तुम्ही मला लबाड बोलताय. टुक बघाले ते माझ्याकडे. हे म्हणले बघ. घेतलं देवाने. देवाला घेतलं. देवाला घेतल्याबरोबर तिनं काय केलं? देवाला पाहिल्यावर तिला समाधी लागली. काय भाग्य असं त्या पुतणीचं. देवाला मांडीवर बसून घेण्यासाठी सुद्धा पाय लागते, भाग्य लागते महाराज. म्हणून पुतणीला मारलं नाही. तुवा संकाधिकाचे नियमाने सायुज्य समरसू दिदला पुतने. सायुज्य मुक्ती कुणाला दिली? त्या पुतनेला दिली. आणि पुतनेनं हातामध्ये घेतलं मायेतून तिला बाजूला केलं, स्तनपान केलं. स्तनपान केल्याबरोबर दूध होतं ते पेलं, विष होतं ते पेलं. विष आलं. पंचप्राणाला हात करला. सोड कृष्णा, ए कृष्णा सोड. कृष्ण म्हणला, मी कोणाला सोडत नाही, कोणाला धरीत नाही. धरल्यावर कोणाच्या बापाला सोडित नाही. म्हणून तिला पंचप्राणा खेचून घेतले. 10 दिवसा पुन्हा पडली. पुन्हा पुतनेचा नायनाट झाला. पुन्हा महाबळ दैत्य पाठवला. महाबळ दैत्यानी बामणाचं रूप धारण करून आला होता. आणि आल्यानंतर त्याने सांगितलं, कोण? मी ब्राह्मण आलेलो आहे. त्याने सांगितलं, मग काय करू? कालच गर्गाचार्य आले होते, त्यांनी गणित सांगितलंय. आणि गणित सांगितलंय, पंचांग सांगितलंय. त्याने सांगितलं, तुम्ही बी या कोण असाल ते असाल, आम्हाला काही ओळख नाही तुमची. या आसन टाकलं. मागे पाठ, पुढे पाठ, पंचांग ठेवायला पाठ. राजाचाच वाडा म्हणल्यावर काय कमी असतं? चौरंगपुडी, मागे पाठ, पुढे पाठ, बसायला व्यवस्थित टाकल्याबरोबर देवाला झालं 4 दिवस. देवाला 4 दिवस झालं. भवनीचं तर गिराईक केलं म्हणला मी. भवनीचं गिराईक मी केलं, पण आता तुम्ही बघायचं. कोणाला?
घरच्या सामानाला सांगलं सगळ्याचा मुख्यमंत्री मुसळ. त्या मुसळाला सांगितलं, मुसळा तू असा वाटा, तुझ्यानंतर विळा, तुझ्यानंतर खलबत्ता, तुझ्यानंतर उकळ, तुझ्यानंतर जात, सगळ्याला सांगून टाकलं. विळे, खुर्चे, फासा सगळ्याला सांगून टाकलं घरातल्या. सगळ्या सामानाला सांगा, जेवढे असतील तेवढे तुम्ही धरून घ्या घरी. आणि महाबळ दैत्याने बरेच काही सांगितल्या गोष्टी. हा चोर होईल, हा जार होईल, 1000 शिव्या दिल्या देवाला, काय वाटलं नाही. ते म्हणले कालच आले होते, हे सगळं सांगले. त्याने सांगितलं, गर्ग तर माझा शिष्य आहे आणि गर्ग चुकलाय गणिताला. गर्ग तो चुकला गणिताशी, गर्ग गणिताला चुकलाय म्हणल्याबरोबर देवाला 100 शिव्या द्या, माफ असते. शिशुपाळात किती शिव्या दिल्या होत्या? 100 शिव्या दिल्या, त्यांना माफ केलं की नाही? 100 शिव्या दिल्या. पण एकदा ज्यानं काय म्हणलं होतं, गर्ग म्हणजे देवाचा भक्त आहे, गर्गाचार्य परमात्म्याचे निश्चय भक्त आहेत महाराज. म्हणून भक्ताला कोणी गांधलं की देवाला सहन होत. देवानं सांगितलं, मुसळा खालच्या पाटाला सांगितलं, आधी तो आदर होय. खालचा पाटा आदर झाला, मागचा फाटा पक्क दिशा पाटील. विटमिला भट तिला पाठीवरी पाट, तिला पाठीवरी पाट, तिला पाठीवरी पाट. उतरिला भट तिला पाठीवरी पाट, तिला पाठीवरी पाट, तिला पाठीवरी भट दिला पाठीवरी पाठ, मागचा पाटा पक्क दिशा लागला, वक्त दिशा उतरून पडलं. पडल्याबरोबर ते चौरंग होता की नाही, चौरंग आल्याबरोबर थोबाडात बसला असा. सगळे 32च्या 32 पडली. ब्राह्मण भांबावलेला ब्राह्मण जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतर गळाले ढोंगणाचे, दिगंबर झाला आणि पळाला. अस्ताव्यस्ता पळू लागला. तुटकी बाज होती, तुटकी बाज. देव म्हणे, बाज कर त्याचा सत्कार. ते तुटकी बाज 4 माचवासही त्याच्या गळ्यात. इकडे जाताय ना, तिकडे जाताय ना, हाई करायना, होई करायना, आता काय करावं, आता काय करावं. तेवढ्यामध्ये गौऱ्याच्या उडव्याजवळ आलं. गौऱ्या कशा असतात माहिती तुम्हाला? गौऱ्यासमोर एकदा भांडण केलं तुम्ही. गौऱ्यासमोर लावलेल्या गौऱ्या राव, खालच्या बाजूने एक खाणं रट्टा. घरी गेल्यावर बघा कुणाच्या गौरी असल्या तर सासू थोडस चढल्या घरी. खालच्या बाजूने गौरी हाणाव मला लय जोरात लागते. गौरीचा रट्टा जे लागला म्हणजे बापराला गुंतून पडलं बाबा. ते 4 बातम्या असत कोपऱ्यात पडले का. कसं बस उठलं आणि कसं बस उठून बाहेर निघालं. ते कसं बस ते बाज ते थावे काढून टाकलं. रानात निघाला. रानात निघाल्यावर महाराज काय असते, नांगराला पळत नांगर. राम राम. इवाय भेट घेतली नांगराला त्याची. राम राम. रुमनं पुण्या झाडावर होतं की ठेवलेलं शेतकऱ्याला पळत झालं महाराज. रुमण्यानं काय मारलं म्हणतात. अवस्था बेकार झाली. कंसा पुढे जाऊन उभा टाकला. ए कंसा, कंसा तुला मारते म्हणले. केवढा आहे रे म्हणले. मला दिसलंच नाही मला तर म्हणले. न दिसता एवढं काम केलंय कसं भारी असं म्हणले. कंसाधिकाचा नायनाट केला मला. छापता घासुर चिरोनी सांडला. आघासुरांना चिरून काढलं. एवढी ताकद त्या परमात्म्यामध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात कंसाधिकाचे निमाने सायुज्य सौरवृत्ती धनापुतने. कंसाधिकाला सायुज्य मोक्ष परमात्म्याने दिला. असा तो कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये वाढू लागला. वाढता वाढता राहू लागला. कसा तळवे तळ हात
रांगू लागला, राखता राखता उभा टाकू लागला, उभा टाकता टाकता चालू लागला, चालता चालता आई सोबत घोड्या करू लागला. घोड्या कोणत्या? आई लहान लेकरू काय करते? इकडे वस्तू तिकडं, तिकडे वस्तू इकडं. ताकात दूध, दुधात ताक, असलं काही देव करू लागले. कृष्णा असं करू, आई मला दूध दे, साई सहित दे. आई साई सहित दूध दे ना कोणाची. कसं देते? साय आली मागं जाते, जरा मागं जाते, आहे की नाही? मागं जाते, त्याला जायच ना गेला फुकते, तिला फुक फुक फुकून फुकून चिपटावर थुका खाली. याला काही साय देणार मिळते देईच ना साय. कृष्ण म्हणला मला साय पाहिजे, साय पाहिजे म्हटल्यानंतर आई म्हणली ताक पिवा, ताक. ताक पिल्यानं काय होतंय? यशोदा म्हणली शेंडी वाढली, शेंडी. शेंडी हातात धरलं, तांब्यावर ताक पिलं आणि बरोबर शेंडी इथं लावलं असं खाली. आणि आई शेंडी वाढावं लागते बरं म्हणलं. एक जगभर ताक पिलं. आई शेंडी जिथल्या तिथं लबाड बोलतेस बघ म्हणून घोड्या करू लागला आई सोबत. आई ते पाकवाचा आवाज दे, आई ते महाराज विना वाजवले त्याचा आवाज दे. हे अशा न द्यायच्या वस्तू मागू लागले. आई आकाशात चंद्र दे. आई मजते दे, आई मजते दे, दे 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 घुमती. आई ते डेरा घुमते ना, तू ताक करत असलेला, लोणी करत असलेला, ते डेऱ्या घुमत असलेला आवाज ते काढून देता येत नव्हता. आई म्हणली बाबा असल्या खोड्या करू नको रे, खोड्या नको करू रे माझे बाबा, बाबा खोड्या नको करू रे माझे बाबा, खोड्या नको करू रे माझे बाबा, खोड्या नको करू रे माझे बाबा, 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 खोड्या नको करू रे 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 माझे बाबा. बाबा रे घोड्या नको करू
करी मुख पसरवणी करशी आ आ आ बाबा रे ए बाबा तुझ्या पाया पडते बघा ए कृष्णा तुझ्या पाया पडते बघा आई आता शेवटचा पर्याय काय असते आईला ए तुझ्या पाया पडते बघा आता काय करू गोळ्या करू म्हणते काय म्हणतीच इथली कोणती आई म्हणली नसत यांना गोळ्या करतेच म्हणून महाराज सांगतात आईनं विनंती केली त्याला आणि एकदा खोडी करीत असताना पहिली खोडी केली कोणती माती खाली आई गाई 2 मिनिट देतो प्रमाण प्रमाण देतो गाय करून माती खाली कोण बघितली बलरामानं बघितली आणि बलरामानं बघितली आईला जाऊन सांगितलं आईला जाऊन सांगितलं बलरामानं माती खाली माती खाल्याबरोबर आई हातात छडी घेती आणि हातात छडी घेऊन आई म्हणते कृष्णाला ए कृष्णा माती खालास माती खालास आई खरं का खाल नाही देवासोबत खाल नाही कोण देव आहे देवच कृष्ण आहे आई देवासोबत का खाल नाही हे आई तुला ऐकू येते का नाही आई सांगते काय आई खरं का देवा शपथ खाल नाही का आई तुझी शपथ आई खाल नाही जेव्हा कृष्ण परमात्मा म्हणतो काय म्हणतो आई गाई नाही खाती गमी माती आई गाई नाही खाती माती आई गाई नाही खाती माती आई गाई नाही खाती माती खाली नाही आई गाई नाही खादरी माती तो बळीराम दादा कसं सांगतोय बळीराम दादा खोटं बोलतो जे पक्वाच्या वाढवालय आणि बळीराम दादा खोटं बोलायला बळीराम दादा खोटं बोलतो बळीराम दादा खोटं बोलतो उघड घेतो माझ्यावरी हे आई उग म्हणते त्यांना काँग्रेसचा आहे मी भाजपचा दोन पक्षाचे एकादागी झाल्यावर त्यांना ह्याच टीका करते त्यांना ह्याची टीका करते आई मी तसं मी काही केलं नाही बघू बरं उघड तोंड एकदा तोंडात असले की माणूस उघडच ना काय तर माती खाल्यावर ते तोंडच उघडणार उघड उघड कृष्णा तोंड उघड हो तोंड उघड हो याच्या तोंडात नक्की आहे माती कृष्णा आईला दाखी दोनदा तीनदा म्हणल्यावर होप होप केलं एकदा तोंड आ केलं तोंड आ केल्याबरोबर काय झालं भुवनाच्या पोटी चौदा
आईला दर्शन झालं. आई अशी बघतच राहिली. कशी आता आई येडीच झाली. हल्ला बी डोलला बी आई आज. त्यानं म्हटलं आई समाधी लागल, आई इथं येऊन जाईल. आईला असंच केलं. आई काय बघतेस? हवाली टाळ्या तवा कळला देव. यशोदा मातेला देव कळला नाही. आपल्याला काय कळत? कळण्यासाठी असे सत्संग करावं लागतं. कळण्यासाठी असा गोपालकाला करावा लागतो. विना पहारा करावा लागते. चिंतन करावं लागते. रात्रंदिवस भजन करावं लागते. नक्की आपल्याला देव कळल. आपल्या जीवनात काला होईल. असाच काला आपल्या या सिडको नगरीमध्ये हनुमंतरायाच्या संगतीमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या संगतीमध्ये मिळावा हीच अपेक्षा करतो. आणि कृष्ण परमात्मा आईनं सांगितलं खोड्या सोडून दे. खोड्या सोडल्या, चोऱ्या चालू केल्या. आई म्हणला खोड्या सोडून देतो, पण काहीच करणं असं नाही. खोड्या सोडून दिल्या, काय चालू केल्या? चोऱ्या चालू केल्या. कोणाच्याही घरी जाऊ लागला. अनेकाची गाराणी येऊ लागली. सगळ्या लोकात चर्चा झाली. यशोदेचं पोर चोरट आहे. नंदाचा पोर कसा आहे? नामदेवरायांनी वर्णन केले त्या चोरीचं. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, असा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार. असा पुराण प्रसिद्ध चोर असलेला तो कृष्ण परमात्मा सगळ्या गावात चर्चा झाली. चोरी करू लागलाय. कृष्ण याच्या घरी आलाय, त्याच्या घरी आलाय. एक गवळण होती महाराज गावात. चंद्रा काकू कीर्तनातल्या बाईकडे बघू नका कोणी. चंद्रा काकू असली. एका गावाला कीर्तन होतं. ते चंद्रा काकू झाली माझ्याजवळ. माझं नाव काय घ्यायला असलं भाड्या? त्यामुळे तुझं नाव नाही काकू. तिथली गोकुळ मंत्री ते चंद्रा काकू होती. मग बसली खाली. माझं नाव नाही तर नाही म्हणजे बस खाली. कोणी चंद्रा काकू असून तिच्याकडे बघू नका, ती माझ्याकडे येते. चंद्रा काकू सांगितलं सगळ्याच्या घरी चाललं, माझ्या घरी येईना. काकू तुझ्या घरी संध्याकाळी येतो. आजचं कीर्तन आहे दुपारचं. उद्या कुठे नाही पेद्या. घर नंबर टिपून घे. तिला घर नंबर टिपून घेतला. पेद्याला सांगितलं या घर नंबर टिपून घेतला. संध्याकाळी जाऊ म्हणजे काकू तुझ्या घरला येतो. हिंमत आहे का म्हणली माझ्या घरी याची? पायी तर माझ्या पुढे थांबणार. मी जर देवाय गेले तर सगळ्या बाया नदीच्या बाहेर राहावं लागते. एकटी धुते म्हणजे पट्टी. पाणी शेंदायला जर कुठे गेले, विहिरीवर गेले तर सगळ्या बाया बाजूला व्हावं लागते. एकटीच राहते म्हणजे तिथं. ग्रामपंचायत मध्ये गेले तर एकटीच राहते म्हणजे ते ग्रामसेवक मीच. दुसरं कोणी आले की जमनात म्हणजे उचल की आपटीच म्हणजे त्याला. अशी बाई ती होती. आणि ते म्हणजे बघू उद्या संध्याकाळी येतो. बघ म्हणजे खांबाला बांधीन. हा काठीनं मारी. कोणाला मारते ते बघू. संध्याकाळी दोघंच घरी होते. घरी कोणीच नव्हतं. टिकला टिकवाय नेटो रुपये दोघंच होते. वाट बघले 12 वाजले 1 वाजलं. तेव्हा काही चहा नव्हती काय नव्हती. त्याने ह्याच्याकडे त्याने ह्याच्याकडे पण ते गवळी म्हणत होत. गवळी म्हणतच होत अगं त्याच्या नादी कशाला लागलीस? त्याच्या नादी लागू नये. तो देव आहे. काही जणाला देव कळत होता, काही जणाला कळत नव्हता. त्याच्या नादी लागू नये. काय देवण देवाय म्हणजे बांधून टाकते म्हणली. बहुत कोण कोणाला बांधते ते म्हणून चॅलेंज केले म्हणले माझ्यासोबत. ते झोपले दोघं. झोपल्याबरोबर देव आले. आल्याबरोबर शिंके तोडले. मडकं फोडलं. मडक्यातलं दही भक्षण केलं. जाता जाता आपण आलो हे आठवण करून देण्यासाठी हे दोघे असे झोपले होते. त्याला दाढी होती लई मोठी. बालाजीची होती काही. लई मोठी दाढी होती अशी लांब. याच्या दाढीची तिच्या येणीची गाठ मारलं. आणि ते अगोदर इंचे दिवे होते. दिवा राहायचा.
त्या दिव्याखाली एक इंच ठेवलं, चकम्यात खाली एक इंच ठेवलं आणि देव लांब उभं टाकलं. यांना जागून जागून थोडा उशीर झाल्यामुळं गवळण उठली. 3 ला गवळण उठायची, 5 ला उठली. 5 ला उठल्याबरोबर झटका बसला. कोणाला? गवळ्याला झटका बसल्यावर माजलीस का म्हणलं. त्यानं झालं. तिने म्हणली माजलीस का म्हणाय, तुम्हाला काय अक्कल आहे की नाही म्हणजे? भजी येणे धरून म्हणायला, भजीची येणे धरून म्हणाला. दात पडले त्याला काय राहिले तरी भजी येणे धरून म्हणाला. त्यानं म्हणला मी वडलो नाही. वडले, बघितले. गाठ मारा काय लाज वाटते का म्हणजे तुम्हाला आता या वयात काय गाठ मारायचं? त्यानं म्हणला मी मारलो नाही. खरं सांगा. त्यानं म्हणला बालाजी शपथ माराय नाही. महिला म्हणला तूच मारली असतील. तिनं म्हणली लेकरा शपथ माराय नाही, महादेवा शपथ माराय नाही. या दोघात कोण मारलंय बघूत म्हणले. आता बघूत म्हणले आता कापू द्याला. इराण म्हणले वरच्या मजल्यावर हाय जाऊ. जायला गेले, झटका बसला. अरे थांबला मी येतो तुझ्या सगळं. दोघही वरी गेली. दोघांची वरात काय, दोघांचं काय म्हणतात ते निघालेलं. आदल्या दिवशी ते नाव देव. मला माहित नाही, माझं झालंच नाही तुम्हाला काय सांगू. देवक निघालं उलट. देव तिनं पुढं, त्यानं माग. त्यानं होतं डुमणं. उंची कमी होती त्याची. त्यानं बारीक होतं. तिच्या येणीला धोका कळलं. हा, याच्या दाढीची परेशानी झाली. कापू लागले, कापना, जाळू लागले, जळना. असं करता करता आता काय करू म्हणले, आपण प्रकाश करू. प्रकाश. ते म्हणले तुम्ही चकमक घ्या, मी दिवा घेते. दिवा घेतला, चकमक घ्यायला गेले. खाली काय होते, देवानं काय ठेवलं होतं, विंच ठेवले होते. चकमक घ्यायला गेल्याबरोबर बरोबर इंचान लांगे हाणलं आणि हिनं दिवा घ्यायला बरोबर तिला हाणलं. दोघांचा डान्सच चालू झाला. मेरे अंगणे में. दोघंही नाचू लागले. देव म्हणाले, देव बघू लागले, त्यांचा आनंद घेऊ लागले. जी बांधतो म्हणली होती तिला बांधलं, जी मारतो म्हणली होती त्याला विचार मारलं डन. म्हणून अशा प्रकारचा आनंद परमात्म्याने घेतला. आणि म्हणजे आता काय करावं लागेल, आता त्याच्याच घरी जावं लागेल. गाठ ज्यानं बांधली आहे त्याच्याच घरी जावं लागेल. त्या गवळणीचं घर खालच्या गलीला, देवाचं घर वरच्या गलीला. आणि देवानं सांगून लागलं होतं हनुमान मंदिरात उद्या सकाळी 1:15 वाजता एक सोंग येणार आहे. हो असले लेकरं हुर्र, चंद्रा काकू जिंदाबाद, चंद्रा काकू. काय चंद्रा काकूची फजिती म्हणतात, काय चंद्रा काकूची फजिती. येणे जिंदाडीची गाठ मारले बसले. चंद्रा काकू हुर्र. चंद्रा काकू निघाल्या महाराज खालच्या गलीतून वरच्या गलीला. लेकरं खडे हाणाले तिला. बायको पुढं, नवरा माग. हे बारीकच होता आजी. हा, गवळण गरगर गिरक्या मारी, गवळी वळीवळी दाढी धरी. महाराज सांगतात अशा प्रकारचा आनंद परमात्म्याने घेतला. परमात्म्याने पाहिल्याबरोबर ते गाठी सुटून गेल्या. संजय हाच्या सुटल्या गाठी झालो कोटी शीतळ. म्हणून असा कृष्ण परमात्म्याने अनेक लीला केल्या. लीला सांगायला तर एक दिवस एक रात्र नाही, असे किती रात्र लागतील आणि किती दिवस लागतील सांगता येत नाही. असा काला परमात्म्याने केला. आईने सांगितलं आता कृष्णा तू गावात राहू नका, कुठं जा, रानात निघाले. 9ला गाई घेऊन निघाले असताना आईने मंगल स्नान घातलं. माझ्या कन्हैयाला कोणाचे दृष्ट लागू नये म्हणून काय केलं, एक काळा टिक्का लावला. बघा या बाळाला लावले बघा, काळा टिक्का लावला. गालाला लावला, तळ हाताला लावला, तळ पाय. कुठं आई कुठं काय करील तिने एकटीच राहून त्या बाळाची पप्पी घ्यायचं राहू. त्याच्या नाकाची पप्पी घेते, तिच्या कानाची पप्पी घेते, तिच्या दाताची बी घेते, कुठली बी घेते. तिचं नाव आई आहे. सर्वांगानं प्रेम करणारी आई आहे. की आईनं मंगल स्नान घातलं, कृष्ण परमात्म्याला सजवला आणि माझ्या कन्हैयाला दृष्ट लागू नये म्हणून छापटा गडा. माझ्या कन्हैयाला लागेल बाई कोणाची नजर, कृष्ण काळी देवाई मी उतरी पदर. महाराज सांगतात कृष्ण काढते मी
पदर उतरला आणि कृष्ण परमात्म्याला गायीच्या मागे परमात्मा पाठवून दिला. गायीच्या मागे कृष्ण परमात्मा निघाले आणि गेले असताना तिथं गायी सारल्या, कदंबाच्या झाडाखाली स्थिर केल्या आणि आपण गाला करून म्हणजे खेळ खेळला. अनेक खेळ खेळले. हमामा पोरा हमामा घुमरी घाली हमामा खेळायची दांडू आता भिवू नको गांडू अपक दुभक्ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू हमामा पोरा हमामा घुमरी घाली गमाई. आता काय प्रमाण वेळ झाला आता. हमामा पोरा हमामा सगळे खेळ खेळले आणि खेळ खेळून झाल्यानंतर आता कांदी बार पोटी भूक काय खेळायचे सुख आता खेळायचं काही सुख नाही. आता भूक लागली आहे. मस्त फोडणी दिलेली झाली. फोडणीचा वास माझ्याकडे मिळालेला आहे. आता मलाही भूक लागली. असं काय जेवला दुसऱ्या वर्षी जेवायची वेळ झाली. हा आणि आता कीर्तनात काय मजा नाही. आता भूक लागली ना. कांदी बार काय कीर्तनाचे सुख बघ. आता काय आता खेळायचं काही सुख राहिलं नाही. होय साहेब बरोबर आहे की नाही. आता खेळायचं काही सुख राहिलं नाही. म्हणून सर्वांनी काही वळल्या, कदंबाच्या झाडाखाली स्थिर केल्या, काला केला, सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं. मुदा घेऊन या करी पेता वाटीतो शिजवून घ्या रे दही भात अम्मा देतो पंढरीनाथ. असा आनंद स्वर्गातून देव पाहू लागले. ब्रह्मादिकाला दुर्लभ असलेला काला आज आपल्याला या हनुमंतरायाच्या व विठ्ठल परमात्म्याच्या संगतीमध्ये मिळतो. असाच आनंद प्रतिवर्षी आपल्या या मंदिरामध्ये मिळावा आणि मिळून आपलं जीवन कृतार्थ व्हावं हीच अपेक्षा या ठिकाणी करतो. झालेली सेवा तुम्ही सर्वच जण या ठिकाणी आलात. पुनश्च सर्वांचे गायक वादक कुणीजा सर्वांचे एकदा आभार व्यक्त करतो. त्यांचं स्वागत करतो. वेणेकरी बाबा, महिला मंडळ सर्वांनी जी जी सेवा केली या सप्ताहामध्ये त्या सर्वांना नाही केली समजा महाराज आम्ही आजच आलो त्यांना सुद्धा सर्वांना धन्यवाद देतो. आणि असाच सप्ताह अशीच सेवा तुमच्याकडून करून घेऊ परमात्मा हीच अपेक्षा पांडुरंग परमात्म्याच्या व हनुमंतरायाच्या चरणी व्यक्त करतो. आणि माझ्या गुरुबद्दली तुमच्या सर्वांच्या आग्रहाने की मला सेवा दिल्याबद्दल आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. सर्वांच्या संगतीने मला हे सेवा दिले त्याबद्दल सर्वांचे तुमचे ऋणी व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पुणेराम जाता जाता एक सूचना देतो. आणि एकदा काय करा, राधाकृष्ण मंदिर मठ संस्थान हिप्परगा देशमुख एकदम हायवेला आहे. मुखेडून निघाल्यानंतर लातूर हायवे रोडवर एकदा राधाकृष्ण मंदिरामध्ये मठामध्ये येऊन जा. त्या ठिकाणी आपल्याला एक सभा मंडप करायचा आहे. मंदिर झाले रूम झाले छोटीशी. पण आता येणाऱ्या जाणाऱ्या भाविकासाठी आणि दुसरं काही करत नाही महाराज. मी आलेल्या गेलेल्यांची सेवा करतो. तर आमच्या जवळ जाम म्हणून गाव आहे. जाम माहित आहे तुम्हाला. जामला बाजार भरतो. तर ते येणाऱ्या जाणाऱ्या गाईची बैलाची पाण्याची आपण त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते. तुम्ही म्हणा मग कडव्याची करा एवढं काही होणार नाही. पण पाण्याची सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाला नाश्ता मिळो, जेवायला मिळो, जेवढ्या लोकांची होईल तेवढ्या लोकांच्या पद्धतीने. आणि त्या सभा मंडपामध्ये गोरगरिबांचे आपण लग्न लावून देणार आहोत. निदान 4 तरी लग्न वर्षाला आपण लावून द्यायची आमची संकल्पना आहे. म्हणून त्यासाठी आपण सभा मंडप करणार आहोत. त्या सभा मंडपासाठी रात्री आपल्याला नागलोरवार यांनी 2100 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आज त्यांनी श्री अबाप्पा काटकर महाराज बरवडेकर सप्ताहामध्ये कीर्तनातील वेणेकरी म्हणून विनामूल्य सेवा करतात. या सप्ताहातील पापलेट त्यांनी छापून देऊन सहकार्य केले आहे. आणि आपल्या राधाकृष्ण मंदिर संस्थांसाठी सभा मंडपासाठी कोणाचे लग्न लावावे, त्या ठिकाणी अन्नदान व्हावं यासाठी त्यांनी 2100 रुपये या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. तरी त्यांनी राधाकृष्णाचा त्यांना आशीर्वाद. रात्री आमचे पांचाळ महाराजांनी 5000 रुपये दिलेत. आणि आमचे गुरुबंधू भरतजी महाराज यांनी सुद्धा 5001 रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. तरी त्यांना राधाकृष्णाचा आशीर्वाद. ज्यांना द्यायचा असेल त्या पद्धतीने काय देव वाटेल
आम्ही म्हणतात एवढेच नाही, तेवढे किती देऊ वाटेल त्या पद्धतीने त्या सभा धर्म मंडपासाठी सर्वांनी सहकार्य करा एवढीच विनंती करतो. आणि काला 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 कोणी म्हणायचं नाही, काला जाग्यावर येईल. मग काल्याचे 2 टोपले महाराजजी माझ्यापर्यंत आणून द्यावेत आणि काला जाग्यावर मिळेल म्हणून काला सर्वांनी घ्यायचा आहे. एकदा माऊलीचं आपण सर्वांनी भजन करू. ज्ञानेश्वर माऊली कंठी रविला कृष्ण मनी अवघाधरी Thank you.